नमस्कार. आज आपण 1656च्या जावळी मोहिमेबद्दल जी माहिती उपलब्ध आहे त्याचा जरा सखोल मागोवा घेऊया. हो. ही मोहीम म्हणजे केवळ एक प्रादेशिक विजय नव्हता असं दिसतंय. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातली ही एक खूप महत्वाची निर्णायक घटना होती. अगदी. उपलब्ध साधनामधून ते स्पष्ट दिसतं. या घटनेनं महाराजांची सत्ता कशी विस्तारली किंवा दख्खनचं राजकारण कसं बदललं, स्वराज्याचा पाया कसा घातला गेला, हे समजून घेणं हा आपला उद्देश आहे. नक्कीच. म्हणजे बघा, जावळी जिंकणं म्हणजे केवळ जमीन मिळवणं नव्हतं. अच्छा. ती एका प्रतिष्ठित स्थानिक सत्तेला म्हणजे मोरे घराण्याला दिलेलं आव्हान होतं. आणि सामरिकदृष्ट्या हा प्रदेश खूप महत्वाचा होता. यामुळे काय झालं, स्वराज्याला एक नवी राजकीय ओळख मिळाली. एक प्रकारे स्वराज्याच्या सामर्थ्याची कोनशिलाच होती ही मोहीम. आणि साधनामध्ये जावळीच्या स्थानावर खूप भर दिलाय. काय महत्व होतं नक्की या जागेचं? आणि हे मोरे कोण होते? म्हणजे चंद्रराव पदवी होती त्यांना? हो, जावळी म्हणजे विजापूर सल्तनतीतील एक जहागीर होती. पण खरं तर ते जवळपास स्वतंत्र राजासारखेच वागत होते असं दिसतं. ओके. घनदाट जंगल, उंच डोंगर म्हणजे प्रदेशच असा होता की नैसर्गिक किल्लाच जणू. मोरे घराणे, ज्यांना चंद्रराव ही पिढीजात पदवी होती, ते 8 पिढ्यांपासून तिथं राज्य करत होते. 8 पिढ्या? हो. त्यांच्याकडे फौजही मोठी होती, साधारण 12,000 सैनिक असल्याचा अंदाज आहे. आणि ते स्वतःला कोकणाचे राजे म्हणून घेत असत. अच्छा. म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या जुन्या व्यवस्थेला आव्हान दिलं होतं ना, त्याचे ते एक प्रतीक होते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्वाचं होतं हे. तुम्ही म्हणालात तसं कोकण आणि पठार यांच्यातला दुवा होता हा प्रदेश. अगदी बरोबर. जावळी हा दख्खनच्या पठाराला त्या श्रीमंत कोकण किनारपट्टीशी जोडणारा महत्वाचा भाग होता. व्यापारी मार्गही इथून जायचे. ओके. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणात विस्तार करायचा असेल तर जावळी जिंकणं गरजेचं होतं. शिवाय हा डोंगराळ प्रदेश गनिमी काव्यासाठी म्हणजे अचानक हल्ल्यांसाठी एकदम उत्तम होता. आणि त्यावेळी राजकीय परिस्थिती पण थोडी अनुकूल होती असं दिसतंय. म्हणजे मुघल आणि विजापूर दुसरीकडे व्यस्त होते. हो. 17व्या शतकाच्या मध्यावर दख्खनमध्ये बरीच अस्थिरता होती. विजापूर आणि गोवळकोंडा यांची ताकद कमी होत चालली होती आणि मुघल दक्षिणेत यायला बघत होते. नेमकी त्याचवेळी मुघल आणि विजापूरची फौज गोवळकोंडा मोहिमेत अडकली होती. महाराजांनी ही संधी बरोबर साधली, कारण त्यामुळे काय झालं, पश्चिम घाटात एक प्रकारची सत्तापोकळी निर्माण झाली होती. आणि मग हा संघर्ष नेमका कसा सुरू झाला? साधनांमध्ये काहीतरी वारसा हक्काचा उल्लेख आहे. बरोबर. साधारण 1647च्या सुमारास दौलतराव मोरे वारले. त्यानंतर वारसा हक्काचा प्रश्न आला. त्यांच्या विधवेनं यशवंतराव नावाच्या एका नातेवाईकाला गादीवर बसवण्यासाठी शिवाजी महाराजांची मदत मागितली. अच्छा, महाराजांची मदत मागितली. हो, महाराजांनी मदत केली आणि त्यामुळे जावळीत त्यांचा प्रभाव वाढला. पण हे एक प्रकारे विजापूरच्या सत्तेला आव्हान देण्यासारखंच होतं. पण नंतर हेच यशवंतराव महाराजांविरुद्ध गेले असं दिसतंय. हो ना. यशवंतराव मोरे, जे आता नवे चंद्रराव झाले होते, ते नंतर शिवाजी महाराजांविरुद्ध गेले. स्वतःला राजा म्हणू लागले, स्वराज्याच्या प्रदेशात उपद्रव देऊ लागले. अरे बापरे. महाराजांनी त्यांना स्पष्ट संदेश पाठवला की या भागाचा राजा मी आहे. पण यशवंतरावांनीही तितकंच उद्धट उत्तर दिलं. त्यामुळे संघर्ष अटळ झाला. पण या मोहिमेत वापरलेल्या पद्धतींबद्दल काही वादग्रस्त नोंदी पण आहेत ना? म्हणजे विश्वासघाताचा उल्लेख वगैरे? होय, आहे. काही इतिहासकार, जसं जदुनाथ सरकार म्हणतात, आणि नंतरच्या काही बकरींमध्ये असं वर्णन मिळतं की हा विजय विश्वासघाताने मिळवला गेला. म्हणजे लग्नाच्या बोलणीच्या निमित्ताने रघुनाथ बल्लाळ आणि संभाजी कावजी यांनी चंद्रराव आणि त्यांच्या भावाची हत्या केली. पण याला छेद देणारी पण माहिती आहे. म्हणजे हे खरं नसावं असंही मत आहे. निश्चितच. समकालीन जेधे शकावली आहे, जी जेधे घराण्याची विश्वसनीय नोंद मानली जाते. त्यात अशा कुठल्या कटाचा उल्लेख नाहीये. अच्छा. त्यात एका दीर्घ लष्करी मोहिमेचं वर्णन आहे. म्हणजे कसं, तर रघुनाथ बल्लाळ यांनी जोरच्या लढाईत हनुमंतराव मोरेंना, जे चंद्ररावांचे मुख्य सेनापती होते, त्यांना ठार मारलं. आणि नंतर रायरी किल्ल्याला वेढा घातल्यावर चंद्ररावांनी शरणागती पत्करली. म्हणजे लष्करी कारवाईच होती मुख्य? सत्य कदाचित या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असेल. म्हणजे लष्करी कारवाई तर होतीच, पण त्यासोबत काही ठरवून केलेले हल्ले असू शकतात, ज्याला नंतर बखरींमध्ये कदाचित जास्त नाट्यमय रंग दिला गेला असावा.
प्रत्यक्ष लष्करी कारवाई कशी झाली यात नियोजन दिसतंय महाराजांचं. हो, अगदी योजनाबद्ध आक्रमण होतं. आधी रघुनाथ बल्लाळ यांनी जोर इथं हनुमंतराव मोरेंना हरवून ठार केलं. त्यामुळे मोऱ्यांची एक बाजू कमकुवत झाली. मग मुख्य सैन्याने जानेवारी 1656 मध्ये जावळीच्या खोऱ्यावर नियंत्रण मिळवलं. पण यशवंतराव मोरे निसटून रायरीला गेले होते, बरोबर? तो किल्ला तर अवैध म्हणतात. हो, यशवंतराव मोरे रायरीच्या मजबूत किल्ल्यावर गेले, जो नंतर आपला रायगड झाला. महाराजांनी त्याला वेढा घातला आणि मोऱ्यांच्याच एका नातेवाईकाला, शिलमकर देशमुखांना आपल्या बाजूला वळवून घेतलं. अच्छा, आतूनच मदत मिळाली. हो. अखेरीस साधारण एप्रिल-मे 1656च्या सुमारास यशवंतरावांनी शरणागती पत्करली. पण मग त्यांना फाशी का दिली गेली शरणागतीनंतर सुद्धा? त्याचं कारण असं की शरणागतीनंतर यशवंतराव आणि त्यांच्या मुलांनी पळून जायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्यांचे शत्रूंशी म्हणजे बाजी घोरपडेंशी गुप्त संबंध आहेत हे पण उघड झालं. ओके. आणि हा स्वराज्याविरुद्धचा विश्वासघात मानला गेला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी यशवंतराव आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी यांना फाशी दिली. ही केवळ शिक्षा नव्हती, तर स्वराज्याशी निष्ठा किती महत्वाची आहे हे ठसवणारी एक राजकीय कृती होती ती. म्हणजे याचे परिणाम खूप मोठे झाले असणार. या विजयातनं स्वराज्याला नक्की काय काय मिळालं? अरे, खूप काही मिळालं. स्वराज्याच्या सीमा जवळपास दुप्पट झाल्या, प्रचंड संपत्ती मिळाली, मोऱ्यांची जी मोठी फौज होती ती आता स्वराज्यात सामील झाली. जी 12,000ची फौज होती ती. हो. शिवाय वासोटा, चंद्रगड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायरीसारखे किल्ले मिळाले. याच रायरीला नंतर रायगड असं नाव देऊन महाराजांनी आपली राजधानी बनवलं. बरोबर. आणि याचे अजून दूरगामी परिणाम काय झाले? म्हणजे कोकणात प्रवेश मिळाला, त्याचा फायदा? अगदी. कोकणात थेट प्रवेश मिळाल्याने कल्याण भिवंडीसारखी महत्वाची व्यापारी बंदरं ताब्यात आली. यामुळे पुढे सिद्धी आणि युरोपीय सत्तांची संघर्ष सुरू झाला. आणि त्यातूनच आरमाराची गरज भासली असेल. बरोबर. त्यातूनच मराठा आरमार उभं करण्याची गरज निर्माण झाली. आणि जिंकलेल्या जावळीच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतापगड नावाचा नवीन किल्लाही बांधण्यात आला. तर या सगळ्या माहितीवरून हे स्पष्ट होतंय की 1656ची जावळी मोहीम ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतला एक अत्यंत निर्णायक टप्पा होता. नक्कीच. यामुळे त्यांचं सामर्थ्य प्रचंड वाढलं आणि ते केवळ एक बंडखोर न राहता एका प्रमुख प्रादेशिक सत्तेच्या रूपात उदयाला आले. भविष्यातल्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हा विजय किती महत्वाचा ठरला? अगदी खरंय. आणि याच विजयामुळे विजापूर दरबार इतका संतापला की त्यांनी मग अफजलखानाला पाठवलं. हो. आणि गंमत म्हणजे अफजलखानासोबतची जी प्रसिद्ध भेट आणि लढाई झाली ती प्रतापगडच्या पायथ्याशी झाली. तोच प्रतापगड जो जावळी जिंकल्यानंतर बांधला गेला होता. अरे वा. म्हणजे जावळीने केवळ संघर्षाचं कारणच दिलं नाही, तर त्या संघर्षात विजयासाठी महत्वाचा मंचही तयार केला. आणि या मोहिमेत वापरलेली रणनीती म्हणजे नियोजन, योग्य संधी साधणं, राजकारण आणि लष्करी बळाचा एकत्रित वापर आणि जिंकलेल्या प्रदेशावर नियंत्रण मिळवणं हेच महाराजांच्या पुढील यशाचं सूत्र ठरलं असं म्हणता येईल. जाता जाता एक विचार मनात येतोय. जर मोरे घराण्याने शिवाजी महाराजांशी शत्रुत्व न पत्करता कदाचित जुळवून घेतलं असतं तर मराठ्यांचा इतिहासाचा प्रवाह काही वेगळा असता का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.